SRT म्हणजेच शून्य मशागत तंत्र यावर आपलं सोयाबीन तूर म्हणजे बेड 10 फुटावरती बेड वरती आपली सोयाबीन तूर आहे। म्हणजे हे जे पद्धत आहे आपण जर पाहत असाल शून्य मशागत तंत्रावर आहे, कुठलीही मशागत न करता म्हणजे आपल्याला हा कमी खर्चात जास्त उत्पन्न या पॅटर्नवर आपली जी शेती चालते त्यावरती हे पद्धत आहे। शेतकरी मित्रांनो नमस्कार, सतीश घुंगळ ॲग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो पहा, आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही माहिती खरोखर चांगली आणि कामाची आहे, आपल्याला नक्की आवडणार कारण की कमी खर्च आहे आणि इतरही शेतकऱ्यांना या माहितीविषयी जरूर सांगा किंवा त्यांना ही माहिती शेअर करा। शेतकरी मित्रांनो पहा, मी आपल्याला जे सांगतो यामध्ये आपण ठासून सांगतो की ही माहिती फायद्याची का आहे। तर आता आपण जर पाहत असाल तर 10 फुटावरती सोयाबीन तूर आहे। हे आपण पहा, बेडवरती आपली सोयाबीन आणि बेडवरच तूर होतं। 10 फुटावरती तूर आहे, 2 तासांमधील अंतर 10 फूट आहे आणि आपण या ज्या बेडवरती हे सोयाबीन घेतलेलं आहे। शेतकरी मित्रांनो पहा, फार कमी बियाणं म्हणजे जे आपल्याला बियाण्यावर होणारा जो खर्च आहे आपला हा कमी झाला। आंतर मशागत जे कुठलीही आपल्या शेतामध्ये जे मशागत करायची आहे त्या मशागतीवरील खर्चही वाचलेला आहे आपला। तर आता आपण नुसते सांगत किंवा हे नाही, आपल्याला आपण स्वतः या हे जे हा जो प्लॉट आहे किंवा ही पद्धत आहे ही आपण स्वतः आजमावली, म्हणजे आपण स्वतः आपल्याला अनुभव आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण आता पाहत असाल तर ही तूर फ्लॉवरिंगवर आहे आणि बऱ्याचशा यामध्ये आपल्याला आता शेंगा होताना दिसतात। तर आता ही तुरीचं वाण आहे, हे चारू आहे जे आपण यावर्षी नवीन काहीतरी आपल्याला चेंज करायचा होता म्हणून आपण चारू पेरलेले आहे। आपली 100 नंबर जे आपण मी आधी माहिती सांगितली होती त्यामध्ये ग्रीन गोल्ड कंपनीचे गोल्ड 100 पण हे पण वाण आहे। आपण जर पाहत असाल तर आता हे पहा, याचं आपल्याला खोडही जर पाहत असाल तर चांगल्या प्रकारचा खोड झालेला आहे। आपण एका एकराला 2 किलो बियाणे तुरीची लागवड केली आणि एवढ्या मोठ्या म्हणजे 2.5 एकराच्या मध्ये 30 किलो सोयाबीनचं बियाणं लागवड केली आहे। कुठलंही रासायनिक किंवा रासायनिक खत किंवा रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आपण औषध या प्लॉटमध्ये वापरलेलं नाही आहे। फक्त आणि फक्त फवारणीसाठी आपण या प्लॉटमध्ये औषधीचं जे वापर केलेला आहे। आपण जर पाहत असाल तर या तुरीला आपण लागवडीच्या वेळेस आपल्या यूट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत। मी ज्यावेळेस तूर लागवड केली 16 जूनला लागवड केली त्यावेळेस आपण तिला फक्त आणि फक्त ट्रायकोडर्मा विरिडी आणि PSB रायझोबियम हे जे जीवाणू आहेत याचाच आपण वापर केला आहे आणि त्यानंतर आपण ती लागवड केली, घरच्या घरी लागवड केली। म्हणजे आपल्याला लागवडचा खर्चही फार कमी आला। एका एकराला 2 किलो तूर म्हटल्यानंतर 5 ते 6 किलो 2.5 एकराला बियाण्याचा खर्च आला आणि ज्या ठिकाणी आपल्या जवळपास एका एकराला 6-7 किलो 8 किलो पर्यंत आपला बियाण्यावर खर्च होते तोही फार आपला नगण्य झाला, म्हणजे तो वाचला। आणि आंतरमशागत कुठलीही नसल्यामुळे आपण जर पाहत असाल बेडवरती कुठलीही आंतरमशागत नाही आहे, आपला हाही खर्च वाचला। तर शेतकरी मित्रांनो पहा, आपण कुठलीही रासायनिक औषधी यामध्ये जमिनीमध्ये किंवा बीज प्रक्रिया करताना वापरलेली नाही आहे। त्याचे रिझल्ट असे आहेत, आपण जर पाहत असाल तर या तुरीमध्ये कुठलाही मर रोगाचं झाड आपल्याला दिसणार नाही, उबळलेलं किंवा उधळलेलं झाड आपल्याला दिसणार नाही। आपण जर पाहायचं असेल तर मी आपल्याला नेहमी माझा पत्ताही सांगतो, एक आपल्याला शोधूनही एकही झाड आपल्याला मर किंवा उधळलेलं आपल्याला आढळणार नाही। त्याचं कारण आहे आपण जे तुरीला जे बीज प्रक्रिया केलेली आहे आणि हिचं जे ड्रिंचिंग केलेली आहे त्याने फक्त आणि फक्त ट्रायकोडर्मा विरिडी PSB रायझोबियम या जीवाणूंचीच केलेली आहे। तर आपण नेहमी सांगतो की याचाच आपल्याला वापर वाढवायचा आहे किंवा जास्त करायचा आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे चांगल्या प्रकारची किंवा जैविक जीवाणूंची संख्येची वाढ होईल। म्हणजे आता हे जीवाणू गेल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये हे जीवाणू ज्यावेळेस जातील त्यावेळेस त्याचा फायदा आपल्याला असा होईल की आपल्या जमिनीमध्ये असणारं जे अन्नद्रव्य आहे किंवा जे झाडाला लागणारं अन्नद्रव्याचा पुरवठा जे असते ते हे जीवाणू झाडाला पुरवठा करतील। तर मी नेहमी आपल्याला याच गोष्टीविषयी सजग किंवा जागरूक करत असतो। तर शेतकरी मित्रांनो पहा, आपण जर पाहत असाल तर आता या शेतामध्ये कुठलीही मशागत केलेली नाही आहे। तर आपल्याला आता जवळपास पाहत असाल तर फक्त आणि फक्त यामध्ये आपण जे तणनाशकाचा वापर केलेला आहे। म्हणजे आपला जो समजा आपण जर बेड पाडल्यानंतर जसं आपण समजा जर सोयाबीनची जर पेरणी केली तर आपल्याला त्यामध्ये डवरणी निंदणी करावं लागते, याचा आपल्याला काम पडलं नाही, हा आपला जो खर्च हा वाचला। त्या ठिकाणी आपण 2 वेळा तणनाशकाचा वापर केला आणि सोयाबीन काढण्यानंतर काढणी पश्चात आपण यामध्ये राऊंडअप हे जे फवारणी केलेलं आहे आणि त्याचं पाहत असाल तर आपल्याला कुठेही आपल्या शेतात गवत दिसत नाही। तर हा त्याचा एक रिझल्ट आहे आणि याचं साहजिकच आपल्या शेतामध्ये हे कुजल्यानंतर आता हे जे वाढलेलं आहे, वाढलं म्हणजे सुकलं, आता हे कुजल्यानंतर साहजिकच याचं कंपोस्ट खत होईल आणि आपल्या शेतामध्ये कंपोस्ट खत झाल्यानंतर आपल्याला रासायनिक खताऐवजी कंपोस्ट ऑलरेडी अवेलेबल असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जैविक जीवाणूंची वाढ होईल। आपल्याला एक आपला ॲडिशनल फायदा आहे। तर हे या प्रकारचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो पहा, हे जे तूर आहे 16 जूनची आहे, चारू आहे, व्हेरायटी लेट असल्यामुळे आता सध्या जवळपास 70-60% 80% फुलं आहेत आणि 20% आता शेंगा होत चालल्या आहेत। तर चांगल्या प्रकारचा आहे। आता या तुरीला आपण 2 फवारण्या दिलेल्या आहेत। आता आपल्याला फवारणीची मी माहिती नेहमीच सांगतो, परंतु यावरती
सांगितले असं काही आवश्यक वाटत नाही, परंतु आपण 2 फवारण्या दिलेल्या आहेत. आणि आता जर पाहत असाल, फक्त एक विषय असा झाला आहे की आपल्या शेतामध्ये हे जे बेड आहेत, आपण बेड पाडल्यानंतर या बेडमध्ये भेगा पडलेल्या आहेत. भेगा म्हणजे चांगले हे ज्याला जमीन फाकलेली आहे, चिरलेली आहे. कारण की पाणी हे जमीन जे आहे काळी आहे, कसदार आहे आणि या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आवश्यक असते. त्यामुळे हे बेड आता म्हणजे चिरत चालले आहेत, भयानक मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. तर आता मलाही विचार करीने आपला व्हिडिओ आधी पाहिला, जवळपास 60,000 लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि चांगल्या प्रकारे लोकांनी याला प्रतिसाद पण दिला. तर आता हे जे पाहत असाल आपण, तर आता तूरही फार चांगल्या प्रकारची आहे आणि याचं उत्पादन किंवा पुढील काय होईल मी आपल्याला नक्की देईल. परंतु एक SRT वर आपण जे शून्य मशागत तंत्र राबवलं, याचा आपल्याला एक माहितीस्तव व्हिडिओ द्यायचा होता, म्हणून हे माहिती दिली. तर शेतकरी मित्रांनो, पहा चांगल्या प्रकारचे रिझल्ट आले. यामध्ये फक्त सोयाबीनची थोडी गफलत झाली, कारण की तूर जे आहे तूर वाढली आणि थोडंसं फुले किंवा हे जे वाण पेरलं आपण त्यावरती व्हायरसचा अटॅक झाला. तर मला ते एका एकराला 6 क्विंटल म्हणजे या जे 2.5 एकरात शेतात आहे ना, 15 क्विंटल सोयाबीन झाला. थोडा उतारा कमी लागला, परंतु सफिशियंट आहे, कारण की बाकी खर्च न होता आपला चांगल्या प्रकारचा. पण आपलं तुरीचं जे उत्पादन आहे हे चांगल्या प्रकारचं राहील. आपण जर पाहत असाल, फार चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशी तूर आहे. तर ही या प्रकारची माहिती आहे. आता मला कारण की बऱ्याचशा प्रकारची या SRT वरची माहिती नाही आहे. जी माहिती आहे बऱ्याचशा शेतकरी आता आपले जे हा जो व्हिडिओ पाहताना आधी मी व्हिडिओ दिला होता, या व्हिडिओवरची माहिती ज्यावेळेस मी दिली त्यावेळेस बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये सांगितलं की हे माहिती मागची पुढे आणि पुढची मागे गेली. मी कुठलाही तज्ज्ञ किंवा असा हुशार किंवा असा एक्सपर्ट नाही आहे, कारण मी एक आपला शेतकरी बांधवच आहे. तर हे या प्रकारचं आहे. मागं पुढे थोडं झालं तरी चालते. शेतकरी कारण प्रयत्नांती परमेश्वर म्हटले जाते. तर आपण प्रयत्न करून पाहिले आणि सक्सेस राहिलो, यामध्ये आपल्याला एक आनंद आहे आणि चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पन्न मिळेल. कारण की आपल्याला सोयाबीन चांगलं झालं आणि आता तूर जे आहे हे तूरही चांगली मिळते. ह्या प्रकारची माहिती आहे. शेतकरी मित्रांनो, पहा इतरही शेतकऱ्यांना खरोखर या माहितीचा लाभ झाला पाहिजे, त्यांनाही एक माहिती सांगा. तर आता पाहूया पुढे काय होते. या प्रकारची माहिती आहे. धन्यवाद.